स्वयंपाकघरातील या 3 चुका नवऱ्याला करतील बर्बाद. स्त्रियांनी लक्षात घ्या या गोष्टी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या घरांमध्ये स्वयंपाकघर हे असतेच. स्वयंपाकघर म्हणजे आपण जिथे जेवण बनवतो ते ठिकाण. हे तर तुम्हाला माहीतच आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यात महत्त्वपूर्ण स्थान म्हणजे स्वयंपाकघर मानले जाते. हीच ती जागा आहे तिथून आपले भाग्य निर्माण होते व घरामध्ये सुख समृद्धी वास करते. परंतु आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्यांना कधीही संपू देऊ नये. असे मानले जाते की या वस्तू संपल्यानंतर नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते, घराची प्रगती थांबवते, कमी होत जाते व व्यक्ती कंगाल होण्यास मदत होते. तर चला आम्ही तुम्हाला सांगतो त्या कोणत्या गोष्टी आहेत. पण पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. कोणत्या त्या गोष्टी आहेत ते पाहू. त्यांना न विसरून पण संपू द्यायचं नाही. त्याच्या अगोदर तुमच्याशी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करून टाका व तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पहिली गोष्ट म्हणजे भाकरीचा एक किंवा चपातीचे पीठ. मित्रांनो, भाकरीचे पीठ किंवा चपातीचे पीठ संपल्यानंतर डबा आपण रिकामा झाल्यानंतर लोक त्याच्यामध्ये नवीन पीठ भरतात. जर तुम्ही पण असे करत असाल तर त्याला तिथेच थांबवा. पिठाच्या डब्यामध्ये पीठ संपण्या अगोदरच त्याच्यामध्ये नवीन पीठ भरा. पिठाच्या डब्याला कधीही झाडून साफ करू नये. त्याच्यामुळे तुम्हाला धनाची हानी होते व समाजामध्ये तुमच्या सन्मानाचे देखील कमी होते. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे हळद. मित्रांनो, स्वयंपाकघरामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. हळद ही एक अशी गोष्ट आहे जिथे वापर सगळीकडे होतो. ज्योतिषाच्या नजरेत पाहिले गेले तर हळदीचे संबंध गुरुग्रहांशी मानले गेले आहे. जर तुमच्या स्वयंपाकघरामधील हळद संपली गेली आहे तर हे गुरुदोषाच्या समान आहे. गुरुचा दोष झाल्यावर धनाची कमी लागते व सगळ्या गोष्टीत अपयश येते. म्हणूनच जेव्हा वाटेल की स्वयंपाकघरामध्ये हळद संपणार आहे तर ती अगोदरच हळदीचा डबा भरून टाका. घरामध्ये हळदीची कमी होणे धनाची कमी व कोणत्याही कामांमध्ये अपयश येण्याचे लक्षण आहे. हे लक्षात ठेवा की कोणापासूनच हळद उधार घेऊ नये व कोणाकडे मागू देखील नये. कारण असे केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाते. मित्रांनो, नंबर 3 तांदूळ. मित्रांनो, तांदूळ हे स्वयंपाकघरामध्ये रोजच्या वापरामध्ये लागणारे तेवढेच ठेवावे. काहीजण आपल्या घरामध्ये एका टाकीमध्ये किंवा पिशवीमध्ये तांदूळ ठेवतात व गरजेपुरते काढतात व लगेच बंद करून ठेवतात. असे करणे योग्य नाही. पण जेव्हा तांदूळ संपतात त्यावेळेला तांदूळ संपण्या अगोदरच ती टाकी भरून ठेवा. तांदळाचे संबंध शुक्राशी आहे. अशी शुक्राला भौतिक सुखाचा कारक मानला जातो. तांदळाला घरी संपणे म्हणजे शुक्राचा दोष लागणं. शुक्राचे दोष लागल्यानंतर नवरा बायको यांच्यामध्ये संबंध तुटण्याची शक्यता असू शकते. म्हणूनच घरातील तांदूळ कधीही संपू देऊ नये. मित्रांनो, नंबर 4 स्वयंपाकघरातील मीठ. मीठ हे असते, जर नसेल तर जेवणच नाही राहत. काही लोक तर डब्यामध्ये भरलेल्या मिठाला अगोदर संपवतात, त्यानंतर संपल्यानंतर त्याच्यामध्ये नवीन मीठ भरतात. ज्योतिषांमध्ये मिठाला राहूचे पदार्थ मानले आहे. स्वयंपाकघरात मीठ संपल्यावर राहूची दृष्टी तुमच्या भाग्यावर पडते आणि ते बिघडायला सुरुवात होते. तुम्हाला आर्थिक दारिद्र्य येते, तिथे त्याचा सामना करावा लागतो. लक्षात ठेवा की स्वयंपाकघरात मिठाचा डबा कधीही खाली होऊ देऊ नका व शेजाऱ्यापासून मीठ कधीही उसने मागू नये.
असे केल्याने तुमच्या घरातील भांडार सर्व खाली राहतील. मित्रांनो, नंबर 5, जेवण बनवण्यामध्ये वापरले जाणारे तेल. असे बघितले गेले आहे की घरामध्ये तेल संपून गेले की लोक नवीन तेल घरामध्ये आणतात. अशी चूक तुम्ही करू नका. इथे देखील आपल्याला तसेच करायचे आहे की तेल संपल्यावर लगेच आपल्याला तेल आणायचे आहे, कारण तेलाचा संबंध शनिदेवाशी आहे. तेल संपले म्हणजे शनीचा संताप आणि त्याच्या संतापाची आपल्यावर दृष्टी पडते. शक्य होईल तसं शनिवारी थोडं तेल दान करा. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात या गोष्टी विसरून पण ठेवायच्या नाहीत, नाहीतर घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होऊ शकतो व घरातील वातावरणाला दूषित करून त्याच्यामुळे घराचा विकास थांबतो. चला तर मग तुम्हाला सांगते की घरामध्ये कोणत्या गोष्टी आहे ते तुम्हाला चुकूनही ठेवायचे नाहीत. मित्रांनो, नंबर 1 की स्वयंपाकघरात कोणतीही औषधं ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात चुकूनही औषधं, दवा ठेवू नये. असे म्हटले जाते की परिवारात आजार निर्माण होऊ शकतात. याचा इलाज करण्यात भरपूर पैसा खर्च होऊ शकतो. आता तुम्ही बोलाल की आम्ही तर औषधं जेवणात तर कुठे टाकणार, पण असे वास्तुशास्त्रात आहे की जेवणाच्या जवळ किंवा स्वयंपाकघरात औषधं ठेवायची नाहीत. त्याच्याजवळ असल्यामुळे त्याच्यातून निघणारे पदार्थ हे आपल्याला हानिकारक ठरू शकतात. जर तुम्ही कोणते औषध स्वयंपाकघराजवळ ठेवले असेल तर त्याला लगेच बाहेर काढून टाका. नंबर 2, मळलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका. कधीकधी काही लोक चपातीचे पीठ मळल्यानंतर राहिलेले थोडेसे पीठ संध्याकाळच्या किंवा सकाळसाठी ठेवतात, कारण ते वास्तुशास्त्रानुसार असे करणे ठीक मानले जात नाही. असे केल्याने आपल्या घरावर शनी व राहूचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. याच्यातूनच अनेक प्रकारची हानी होऊ शकते, कारण रात्रभर राहिलेल्या फ्रीजमध्ये थंड पीठ याच्यामध्ये आपल्याला शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्या थंडतेमुळे मरून जातात. म्हणून शक्यतो पीठ ठेवू नका आणि असणाऱ्या गोष्टी त्या थंडतेमुळे गोठून जातात. म्हणून शक्यतो पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका. चपाती बनवा. राहिलेली चपाती खायला गाईला खाऊ घाला, पुण्य मिळेल. पुढची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कोणत्याही देवीदेवतांचे फोटो लावू नये. घरामध्ये देवघर असावं, पण स्वयंपाकघरात फोटो लावू नये किंवा मूर्ती ठेवू नये, कारण स्वयंपाकघरात सात्विक व तामसिक अशा प्रकारचे जेवण बनतात, म्हणजे शाकाहारी व मांसाहारी. हिंदू धर्मामध्ये कांदा व लसूण तामसिक जेवण यांच्या अंतर्गत आहे. स्वयंपाकघरात बूट, चप्पल घालून जाऊ नये. असे करण्याने घराण्याचे मुले घरात नकारात्मकता वाढते. सोबतच घरामध्ये गंदगी, पिठाळू जंतू आपल्या घरामध्ये पसरतात. स्वयंपाकघरामध्ये आपल्या अन्नामध्ये देखील प्रवेश करू शकतात. म्हणून चप्पल, बूट अजिबात स्वयंपाकघरात घालून जाऊ नये. पुढची गोष्ट म्हणजे जेवण बनवताना आपण वापरतो तो तवा किंवा जेवण झाल्यावर तवा आपण असंच ठेवून देतो व पुढच्या दिवशी त्याला पण परत तसंच वापरतो. पण इथे तुम्हाला पुढच्या दिवशी तवा आपल्याला स्वच्छ धुवायचा आहे. तर मित्रांनो, असे काही स्वयंपाकघरातील नियम तुम्ही नक्कीच पाळाल. मी आशा करते की आपल्या सर्वांना स्वामींच्या कृपेने चांगले आरोग्य लाभो आणि सुखसमृद्धी लाभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.